नमस्कार मित्रांनो, ट्रेडर आरजे या चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण फंडामेंटल ॲनालिसिस या विषयावर बोलणार आहोत. तर स्टार्टिंगला तुम्हाला मी एक रिअल इस्टेटचीच एक्झाम्पल देतो. समजा आपल्याला 1 BHK फ्लॅट घ्यायचा आहे. तर 1 BHK फ्लॅट घेताना आपण त्याच्या बऱ्याचशा गोष्टी चेक करतो. म्हणजे जसं की तो फ्लॅट कोणत्या एरियात आहे, त्याच्या आजूबाजूचा एरिया कसा आहे, आजूबाजूला बस स्टॉप वगैरे आहे की नाही, मेट्रो स्टेशन आहे की नाही, अजून बऱ्याचशा XYZ गोष्टी बघतो आपण, म्हणजे ॲनालिसिस करतो. ठीक आहे. आणि हे सगळं ॲनालिसिस केल्यानंतरच आपण तो फ्लॅट विकत घेतो. सेम कन्सेप्ट तीच या स्टॉक मार्केटमध्ये. आपण इन्व्हेस्ट करायच्या आधी त्या स्टॉकची कोणकोणती माहिती चेक करावी लागते ते तुम्हाला मी आज डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. तर स्टार्टिंगला मी कोणतं ॲप्लिकेशन वापरतो ते तुम्हाला दाखवतो यात. हे बघा, तर टिकर टेप म्हणून आहे, दिसत असेल तुम्हाला. तर टिकर टेप मी यूज करतो. याच्यात पूर्ण स्टॉक्सच्या डिटेल्स कळतात आपल्याला. तर उदाहरण देण्यासाठी तुम्हाला मी एक स्टॉक घेतो. ठीक आहे, SMC ग्लोबल सिक्युरिटीज. तर याच्यात कोणकोणत्या गोष्टी आपल्याला चेक कराव्या लागतात ते मी तुम्हाला सिक्वेन्सली स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. ते तुम्ही प्लीज नोट डाऊन करून ठेवा, कारण हे पॉईंट्स एवढे इम्पॉर्टंट आहेत ना, की तुम्ही फ्युचरमध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करायला जाताल ना, तेव्हा तुम्हाला हे पॉईंट तेव्हा आठवणं अवघड होणार आहे. त्यामुळे नोट डाऊन करून ठेवा, जेणेकरून तेव्हा तुम्हाला बघून डायरेक्टली इन्व्हेस्टमेंट करून इझी पडेल तुम्हाला. किंवा मग यूट्यूबला व्हिडिओ तर आपले असणारच आहे, ते तुम्ही रिपीट बघून करू शकता. ठीक आहे. तर स्टार्टिंगला फर्स्ट पॉईंट येतो PE रेशो. PE रेशो म्हणजे काय? प्राईस टू अर्निंग रेशो. तर PE रेशो हा 20च्या आतमध्ये असायला पाहिजे, तर तो त्या कंपनीसाठी चांगला आहे. नेक्स्ट येतो PB रेशो. PB म्हणजे प्राईस टू बुक व्हॅल्यू रेशो. हा 1 ते 3च्या मध्ये असायला हवा. आणि डिव्हिडंड यील्ड हे 10%च्या आत असेल तर त्या कंपनीसाठी चांगले. आणि अजून 3 पॉईंट्स आहेत. एक मिनिट. त्या स्क्रीनरवर क्लिक करायचं, खाली स्क्रोल करून इथं स्टॉक स्क्रीनर म्हणून ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करायचं. ठीक आहे. तर स्टॉक युनिवर्स म्हणून आहे. तर आपण बरेचसे फीचर्स आहेत याच्यात. त्यात निफ्टी 500 आपल्याला सिलेक्ट करायचे आणि यात ॲड फिल्टर करायचे. तर 3 फिल्टर्स आहेत ते आपल्याला ॲड करायचे. फर्स्ट येतं डेप टू इक्विटी. नंतर येतं करंट रेशो. तर येतं इंटरेस्ट कव्हरेज रेशो. ओके. हे 3 फिल्टर ॲड करून डन करायचे. ठीक आहे. तर हे रिलायन्स इंडस्ट्रीज म्हणजे फॉर एक्झाम्पल, त्याच्या पुढे हे सगळे फिल्टर आपण लावलेले आलेले आहेत. तर PE रेशो पण दिसतो इथं. PE रेशो आहे 29.43. डेप टू इक्विटी रेशो आहे 54.49. तर डेप टू इक्विटी रेशो हा जितका कमीत कमी असेल तो या स्टॉकसाठी चांगला आहे. करंट रेशो हा 1 पेक्षा जास्त असायला हवा. का? तर 1 पेक्षा जर जास्त असेल म्हणजे याचा अर्थ असा होतो की या कंपनीचे ॲसेट्स जास्त आहे. ॲसेट्स म्हणजे काय? त्या कंपनीची मालमत्ता. म्हणजे थोडक्यात त्या कंपनीला लागणारे इक्विपमेंट्स, जेणेकरून त्या इक्विपमेंट्समधनं त्या कंपनीला काहीतरी इन्कम येते, पोटेन्शियल येते. ठीक आहे. आणि जर 1च्या आत असेल तर त्या कंपनीच्या लायबिलिटीज जास्त आहेत असं शो होतं. ठीक आहे. तर लायबिलिटीज म्हणजे काय? त्या कंपनीला लागणाऱ्या, म्हणजे कर्जा म्हटलं तर, किंवा किरकोळ खर्च, तो जर जास्त होत असेल तर 1च्या आतमध्ये तिथं आकडा शो करतो, जो की तो चांगला नाही आहे. 1 पेक्षा जास्त असेल तर तो चांगला आहे. नेक्स्ट येतं इंटरेस्ट कव्हरेज रेशो. हा पण जितका जास्तीत जास्त असेल तितका चांगला. तर इथं 5च दिसते, 5.83. त्याच्याच खालचं स्टॉक आहे बघा, TCSचा 74.05. तो यासाठी चांगला आहे. ठीक आहे. आणि अजून येतं त्या कंपनीची इन्कम बघूयात. तर एक्झाम्पलसाठी आपण SMC स्टॉक घेतलेला ना. ठीक आहे. तर तो स्टॉक आलेला आहे. त्याच्यात फायनान्शियलमध्ये जायचं आहे आपल्याला. सॉरी, SMC क्रेडिट झालेले आहे इथं. SMC ग्लोबल सिक्युरिटीज हवे आपल्याला. ओके.
तर इथं फायनान्शियलमध्ये जायचं, त्याच्यात इन्कमवर क्लिक करून स्क्रोल करायचं. तर याच्यात कळतं आपल्याला त्या कंपनीचं टोटल सेल आणि प्रॉफिट. इथं दिलेलं आहे टोटल रेव्हेन्यू म्हणजेच सेल, तो इयर टू इयर वाढतोय की नाही कंपनीचं ते चेक करायचं. 908 करोड, 1120 करोड, 1220 करोड, 1441 करोड, म्हणजे ऑल ओव्हर ग्रोथमध्ये येतो. ठीक आहे, म्हणजे हा चांगला आहे. नेट इन्कम म्हणजे कंपनीचा प्रॉफिट, तो इयर टू इयर वाढतो की नाही ते बघायचं. 104 करोड, 174, 120, 142 करोड, म्हणजे ऑल ओव्हर तो म्हणजे ग्रोमध्येच आहे आता सध्या तरी. ठीक आहे, तर ह्या झाला इन्कमचा पार्ट. आता सेकंड येतं बॅलन्स शीट. बॅलन्स शीटमध्ये काय बघायचं, कंपनीचे टोटल ॲसेट्स आणि टोटल लायबिलिटीज. तर टोटल ॲसेट्स इथं दिसत आहेत तुम्हाला, तो इयर टू इयर वाढतायत की नाही ते बघूयात. 1876, 2387, 29, 42, 33, 14, म्हणजे करोड आहेत हा. आणि टोटल लायबिलिटीज बघूयात. टोटल लायबिलिटीज आहेत 1193, 1613, 2014, 2379. ठीक आहे, तर याच्यात ऑल ओव्हर बघायचं आहे आपल्याला की टोटल ॲसेट्स इथं जास्त दिसत आहेत. किती आहेत, 3314 करोड. आणि लायबिलिटीज किती दिसत आहेत, 2379 करोड. म्हणजे याच्यात ॲसेट्स जास्त आहेत, हे कंपनीसाठी चांगले. जर लायबिलिटीज जास्त असते तर हे कंपनीसाठी चांगलं नसतं. नंतर बघूयात आपण त्या कंपनीचा कॅश फ्लो किती. हे कॅश फ्लोचे टाईप्स आहेत, त्याच्यातले आपल्याला फ्री कॅश फ्लो चेक करायचा आहे. तो इयर टू इयर वाढतो की नाही ते बघायचं. म्हणजे एखादी कंपनी आहे, त्या कंपनीकडं किती कॅश अवेलेबल आहे, म्हणजे कॅश असणं गरजेचं आहे. तर जसं की 796 करोड इथं दिसते आपल्याला, -400 करोड दिसते, 144 करोड. आत्ता पण सध्याच्या इयरला 297 करोड मायनसमध्ये, म्हणजे हा एक निगेटिव्ह पॉईंट आहे कंपनीसाठी. नंतर बघूयात त्या कंपनीचे होल्डिंग्स चेक करूयात आपण. इथं दिलेले टोटल प्रमोटर होल्डिंग्स. प्रमोटर होल्डिंग म्हणजे काय, प्रमोटर म्हणजे थोडक्यात म्हटलं तर त्या कंपनीचा ओनर. तर प्रमोटर होल्डिंग ही जर, म्हणजे समजा एखाद्या कंपनीचा ओनर आहे, त्याला वाटते की आपल्या कंपनीमध्ये काहीतरी पोटेन्शियल आहे, आता आपल्या कंपनीची खरी ग्रोथ होती, तेव्हा तो आपल्याच कंपनीचे स्टॉक्स बाय करतो आणि बाय करून तिथं पोझिशन होल्ड ठेवतो आपली. हे त्या कंपनीसाठी खरंच इम्पॉर्टंट पॉईंट आहे, चांगले आहे त्या कंपनीसाठी. आणि तो प्लेजिंग जर करत असेल तर हे निगेटिव्ह पॉईंट आहे त्या कंपनीसाठी. पण इथं प्लेजिंग करत नाही आहे, त्यामुळे इथं दाखवले होल्डिंग इज इनसिग्निफिकंट, त्यामुळे इथं ग्रीन सिग्नल आहे. जर प्लेजिंग जास्त असेल त्या कंपनीची तर तिथं रेड सिग्नल शो केलं असतं. परत बघूयात शेअर होल्डिंग पॅटर्न. आता हे अजून ॲडव्हान्स लेवलचं होते, पण जितकं ॲडव्हान्स लेवलचं शिकताल तितकं आपल्यासाठी चांगलंच आहे, इन्व्हेस्टमेंटसाठी ॲक्युरेसी वाढत जाते आपली. शेअर होल्डिंग पॅटर्न बघूयात. तर याच्यात आपल्याला मेन 2 पॉईंट बघायचे आहेत, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आणि प्रमोटर होल्डिंग किती. तर फॉरेन इन्व्हेस्टर्स जेव्हा या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करतात आपलं मोठं कॅपिटल घेऊन, तेव्हा ह्या कंपनींचे शेअर्स जोरात पळतात, म्हणजे लवकरात लवकर ग्रो करतात. का, तर यात फॉरेनर्सचे इन्व्हेस्टमेंट असते. तर ती इयर टू इयर वाढली की नाही इथं, तर ही इथं इयर टू इयर कमी होत गेलेली, म्हणजे हा एक निगेटिव्ह पॉईंट मिळाला आपल्याला. प्लस प्रमोटर्स होल्डिंग वाढते की नाही इयर टू इयर, तर नॉर्मली 67.39% लेवलमध्ये, म्हणजे नॉर्मली. ठीक आहे, तर हे इतके मेन पॉईंट्स आहेत, ते तुम्ही नोट डाऊन केले असेल ते चांगलीच गोष्ट आहे. अजून सेकंड गोष्ट म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. काय होतं, टेक्निकल ॲनालिसिस आणि फंडामेंटल ॲनालिसिस जेव्हा दोन्ही एकत्र करतो ना, तेव्हा आपली ॲक्युरेसी अजून हाय लेवलला जाते आणि आपली विनिंग प्रोबॅबिलिटी आहे ना 100%च्या आसपास जाते, म्हणजे जाते. त्यामुळे आपण नेक्स्ट इथून पुढचे सगळे व्हिडिओ टेक्निकल ॲनालिसिसवरूनच टाकणार आहे. कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती इथून पुढची व्हिडिओ असेल पहिली. ठीक आहे, तर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून, आणि प्लस बेल आयकॉनवर पण क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळून जाईल. आणि हे इतके पॉईंट्स खूप झाले तुम्हाला इथं, इतके पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवले ना, 90% इथंच तुम्ही विन झालाय. ठीक आहे, तर जर कोणाला यात काही डाऊट वाटला असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्यात तुम्ही इंस्टाग्राम चॅनलमध्ये जाऊन डायरेक्टली DM करून मला विचारू शकता, तिथं तुमचे मी डाऊट्स क्लिअर करू शकतो. ठीक आहे, आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये झिरोदा अकाउंटची पण लिंक दिलेली आहे, झिरोदा ॲप्लिकेशनची. जर कोणाचं डीमॅट अकाउंट ओपन केलेलं नसेल तर तुम्ही तिथून जाऊन डायरेक्टली ओपन करू शकता आणि इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता.
ओके, आजच्या पुरते इतकंच बस. धन्यवाद.